तुम्ही रंगाच्या डब्याचे झाकण असे कधी उघडले आहे का? जर असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तरफेचा वापर केलाय. तरफ हे एक साधे यंत्र आहे. तरफेचा वापर सहसा जड वस्तू उचलण्यासाठी केला जातो. तुम्ही जर रंगाच्या डब्याचं झाकण उघडण्यासाठी तरफेचा उपयोग केला नाही तर तुम्हाला तुमची बोटं झाकणाखाली घालून जोरात वर ओढावे लागेल. या पद्धतीमध्ये तुम्हाला जास्त बल लावावे लागेल आणि झाकण उघडणे ही क्रिया त्रासदायक ठरेल. तरफेचा वापर सुरू होण्याआधी होड्या चालवणे खूपच अवघड होते. नावाडी हातांनी होडी वलवत पुढे न्यायचा प्रयत्न करायचे. त्यांना होडीची गती वाढवण्यासाठी अधिक परिणामकारक साधनाची गरज होती. मग त्यांनी वल्हे नावाच्या लांब चपट्या काठ्यांचा वापर करून पाहिला. या तर्फांमुळे होडी अधिक वेगाने पुढे नेणे सोपे झाले. दुचाकी सायकल, पियानो, पवनचक्की या सगळ्यांमध्ये त्या वस्तूंचे कार्य नीट होण्यासाठी तरफेचा वापर केला जातो. पहिल्या संगणकामध्ये सुद्धा हजाराहून अधिक तरफांचा वापर केला गेला होता. या हातोड्याने मी हा खिळा या लाकडात ठोकतो. तो मी माझ्या नुसत्या बोटांनी आता काढू शकत नाही. तो सहजपणे मला कसा काढता येईल? ह्या क्लॉ हॅमरने मी हा खिळा या लाकडी तुकड्यातून ओढून काढेन. तरफेमुळे बल अनेक पट वाढते. या प्रयोगातून हे कसे होते ते बघूया. हा पुठ्ठा घेऊन या पट्टीवर ठेवूया. डाव्या बाजूला 3 नाणी आणि प्लास्टिकची डबी ठेवूया. ही नाणी वर उचलायला मला पट्टीच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे उजव्या बाजूला बल लावावे लागेल. मी स्वतः हाताने बल लावण्याऐवजी ही नाणी त्याच जागी म्हणजे पट्टीच्या दुसऱ्या टोकाला उजव्या बाजूला तशीच ठेवून मी तोच परिणाम मिळवू शकेन. ही पट्टी अशी ठेवली तरी परिणाम तोच असेल का? आता मला 3 नाण्यांचं वजन उचलण्यासाठी फक्त 1 नाणं लागेल. तरफेमुळे बल तिप्पट झाले. तुमचे स्नायुबल वापरून जी कामे तुम्ही करू शकत नाही ती तरफेमुळे शक्य होतात. नाणी फक्त हाताने वर उचलण्याकरता मला खालून वर या दिशेने बल लावावे लागले. तर तरफेच्या मदतीने नाणी उचलताना मला वरून खाली या दिशेने बल लावावे लागले. अशा रीतीने तरफेमुळे बलाची दिशा सुद्धा बदलते. तरफेचे 2 प्रमुख भाग असतात. दांडा हा सहजपणे कसाही फिरू शकतो. दांड्याला फिरवण्यासाठी किंवा एका जागी राहण्यासाठी एका स्थिर बिंदूची गरज असते. या स्थिर बिंदूला टेकू असे म्हणतात. जेव्हा तुम्ही तरफ वापरता तेव्हा 2 बले कार्य करतात. एक बल तुम्ही तरफ हलवण्यासाठी वापरता. त्याचा परिणाम म्हणून वस्तू किंवा भार हलवला जातो. टेकूच्या एका बाजूला भार असतो. बल दुसऱ्या बाजूने कार्य करते. भार हलवण्यासाठी बल आवश्यक असते. बल आणि टेकू यांमधील अंतराला बलभुजा असं म्हणतात. भार आणि टेकू यामधील अंतराला भारभुजा असं म्हणतात. टेकूची जागा बदलून ही अंतरे तुम्ही बदलू शकता. तरफ पुरेशी लांब असेल तर तुम्ही काहीही उचलू शकता. तरफ वापरून एका हाताने हत्ती उचलू शकाल का? विचार करा. टेकू, बल आणि भार यांच्या स्थानांवरून तरफेचे 3 प्रकार केलेले आहेत. पहिल्या प्रकारची तरफ. या कृतींमध्ये काय समान आहे? या कार्य करणाऱ्या तरफा आहेत. हा तरफेचा पहिला प्रकार आहे. पहिल्या प्रकारच्या तरफेमध्ये भार आणि बल यांच्यामध्ये टेकू असतो. कात्री हे तरफेच्या पहिल्या प्रकारचे उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही कात्रीने काही कापता तेव्हा तुम्ही पहिल्या प्रकारच्या 2 तरफा वापरता. 2 तरफा एका टेकूभोवती कार्य करतात. तोच प्रकार कागदाला भोके पाडण्याबाबत आहे. सिसॉ
हे पण पहिल्या प्रकारच्या तर्फेचे उदाहरण आहे. सॉफ्टड्रिंकच्या कॅनच्या धातूचे झाकण हे पण याच प्रकारच्या तर्फेचे उदाहरण आहे. हे आपण अजून एका प्रकारे उघडू शकतो. ही किल्ली घेऊन अशा रीतीने दाबा. हे संयुक्त यंत्र आहे जे 2 तर्फांचा वापर करते. तुमच्या हाताने जेव्हा तुम्ही एखादी वस्तू उचलता तेव्हा तुमचे कोपर पहिल्या प्रकारच्या तर्फेसारखे काम करते. पहिल्या प्रकारच्या सर्व तर्फांचा उपयोग काही वस्तू उचलण्यासाठी होत नाही. जर तर्फेच्या मध्यावर टेकू असेल तर त्याचा उपयोग वस्तू समतोल करण्यासाठी होतो. दोन्ही बाजूला समान बले असल्याने तरफ जमिनीपासून समांतर राहील. दोन्ही खेळाडूंचे वजन समान असेल तर सीसॉ समतोल स्थितीमध्ये जमिनीला समांतर राहील. तर्फेचा दुसरा प्रकार. हा प्लास्टिकचा डबा घेऊ. सुईच्या सहाय्याने या पुठ्ठ्याच्या पट्टीचे एक टोक या डब्यापाशी घट्ट धरू. मधोमध मी ही 10 नाणी ठेवेन. ही नाणी उचलण्यासाठी ही पट्टी मला उचलावी लागेल. ही व्यवस्था हे दुसऱ्या प्रकारच्या तर्फेचे उदाहरण आहे. तर्फेच्या दुसऱ्या प्रकारामध्ये टेकू आणि बलाच्या मध्ये भार आहे. पेपर स्टेपलर, अडकित्ता ही या प्रकारच्या तर्फेची उदाहरणे आहेत. हातगाडी हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. हातगाडी ढकलताना किंवा ओढताना हातगाडी चालवणारी व्यक्ती स्वतःचे स्नायुबल वापरते. ज्या टोकाला स्नायुबल लावले जाते त्याच्या विरुद्ध टोकाला टेकू असतो. हातगाडीवर ठेवलेली वस्तू हा भार असतो. दरवाजा हे संयुक्त यंत्र आहे. दरवाजासाठी दुसऱ्या प्रकारच्या 2 तर्फा वापरल्या जातात. टेकूच्या ठिकाणी बिजागरे असतात. भार म्हणजे दरवाजाचे वजन. तुम्ही दरवाजाच्या कडेवर तो ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी बल लावता. दरवाजाची मूठ हे दुसऱ्या प्रकारच्या तर्फेचे उदाहरण आहे. ज्या ठिकाणी दरवाजाची मूठ फिरते त्या ठिकाणी या तर्फेचा टेकू आहे. मुठीचे वजन म्हणजे भार. मूठ फिरवताना आपण आपले स्नायुबल वापरतो. या तर्फांमुळे दार उघडताना आपल्याला कमी बल लावावे लागते. आपले पाय हे दुसऱ्या प्रकारच्या तर्फेचे उदाहरण आहे. जेव्हा आपण आपल्या चवड्यांवर उभे राहतो तेव्हा प्रत्येक चवड्याच्या तळापाशी असलेला सांधा हा टेकू असतो. आपले वजन हा भार असतो. पायातील स्नायू टाच उचलण्यासाठी बल देतात. म्हणून आपल्याला चवड्यांवर उभे राहता येते. तर्फेचा तिसरा प्रकार. आपण आपल्या प्रयोगाची रचना पुन्हा बदलू. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पट्टीचे एक टोक या प्लॅस्टिकच्या डब्याला घट्ट जोडलेले आहे. या पट्टीच्या मदतीने मला हा चेंडू ढकलायचा आहे. चेंडू ढकलण्यासाठी मला पट्टीच्या मध्यावर बल लावावे लागेल. आता ही तिसऱ्या प्रकारची तरफ झाली आहे. तर्फेच्या तिसऱ्या प्रकारात भार आणि टेकूच्या मध्ये बल असते. क्रिकेट किंवा टेनिसमध्ये चेंडू मारण्यासाठी किंवा हॉकीमध्ये गोल करण्यासाठी तिसऱ्या प्रकारची तरफ लागते. या नावेचं वल्ह ही तिसऱ्या प्रकारची तरफ आहे. वल्ह्याचा दांडा थोडं अंतर हलवला की भार खूप जास्त अंतर जातो. तुम्ही जेव्हा मासेमारीचा गळ वापरता तेव्हा तुम्ही तुमचं मनगट किंवा कोपर टेकू म्हणून वापरता. गळाच्या टोकाचा मासा हा भार आहे. तुम्ही तुमच्या हाताने गळाच्या दांड्यावर बल देऊन मासा वर उचलता. जेव्हा तुम्ही माती उचलण्यासाठी फावडं वापरता तेव्हा तुमचं शरीर आणि फावडं मिळून तिसऱ्या प्रकारची तरफ बनते. आता तुमचं कोपर तुमचा टेकू बनतो. बल हातांच्या साह्याने वापरले जाते. भार बलाच्या दिशेनेच उचलला जातो, पण अधिक अंतरावरून. तुमचा टूथब्रश सुद्धा तिसऱ्या प्रकारची तरफ आहे. ब्रशच्या मुठीचे टोक म्हणजे टेकू. ब्रशच्या मुठीच्या सहाय्याने आपण बल लावतो आणि ब्रशचे दात असलेले टोक म्हणजे भार असतो. तर्फा आपल्या रोजच्या जीवनात वारंवार मदतीला येतात. बोटे करू शकणार नाहीत अशा गोष्टी
2 तर्फा एकत्रितपणे चिमटीत पकडून तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ पापड भाजणे. सोनार एका विशिष्ट प्रकारचे चिमटे छोट्या हिऱ्यासारख्या गोष्टी उचलण्यासाठी वापरतात. घड्याळ दुरुस्त करणारेही घड्याळातले अगदी छोटे भाग उचलण्यासाठी हे विशिष्ट चिमटे वापरतात. चिमट्याच्या 2 भुजांच्या टोकाला वजन म्हणजे भार असतो. 2 भुजांच्या मधल्या भागावर आपण बल लावतो, म्हणजे बल हे तर्फेच्या मध्य भागावर लावले जाते आणि चिमट्याच्या दोन्ही भुजा जिथे एकत्र जोडलेल्या असतात तिथे टेकू असतो. अशा रीतीने चिमटा ही 3ऱ्या प्रकारची तरफ आहे. आपण काय शिकलो? तरफा या यंत्र आहेत, कारण त्या आपलं काम सोपं करतात. आपण लावलेल्या बलाची दिशा, प्रमाण आणि वेग बदलून तरफा आपलं काम अधिक सोपं करतात. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानानुसार तर्फांचे 3 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या तर्फांमध्ये मध्यभागी टेकू असतो आणि टेकूच्या एका बाजूला भार तर दुसऱ्या बाजूला बल असते. दुसऱ्या प्रकारच्या तर्फांमध्ये मध्यभागी भार असतो. भाराच्या एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला बल असते. तिसऱ्या प्रकारच्या तर्फांमध्ये मध्यभागी बल असते आणि बलाच्या एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला भार असतो. कृती: तुमच्या दुचाकीमधील सर्व प्रकारच्या तरफा शोधून काढा. वाद्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या तरफा शोधा. शेतामध्ये किंवा रस्त्यात अडथळा ठरणारा मोठा दगड जागचा हलवण्यासाठी कोणती साधने वापरतात याची माहिती घ्या. स्वाध्याय: तर्फेचे प्रकार कोणते आहेत, ते कशाच्या आधारे ठरवले आहेत? खालील उदाहरणातील तर्फेचे प्रकार ओळखा. कात्री, सिसॉ, पापड भाजायचा चिमटा, आडकित्ता, तराजू, सॉसच्या बाटलीचे ओपनर.